देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र अर्पण केला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा सर्वनाश होऊ नये, तर त्याला अनंत जीवन प्राप्त व्हावे. ठीक आहे. परमेश्वराने आमच्यावर खूप खूप प्रेम केलं, खूप खूप प्रेम केलं आणि त्याच्या प्रेमाखातर त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला अर्पण केले. आणि त्याच्या मागे एक मोठा उद्देश आहे, मोठा उद्देश. तो प्रेम, की देवाने आमच्यावर एवढं प्रेम केलं कशासाठी की तो आम्हाला स्वर्गामध्ये नेऊ इच्छितो, आम्हाला स्वर्ग देऊ इच्छितो, आम्हाला नष्ट होऊ इच्छित नाही, आमच्या आत्म्याचे तारण झाले पाहिजे. म्हणून प्रभूनं खूप खूप आमच्या प्रेम, आणि तो खूप प्रेम करतो. सुरुवातीपासून, आमच्या जन्मापासून, या सृष्टीच्या निर्मितीपासून देवाने आमच्यावर प्रेम केलेलं आहे, मानवावर प्रेम केलेलं आहे, मानव जातीवर प्रेम केलेलं आहे. आम्ही यशायाचा ग्रंथ अध्याय 49 ओवी 15 मध्ये आम्ही वाचतो, ओवी 15 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू म्हणत आहे का एक आई आपल्या दूध पित्या मुलाला विसरू शकते, जरी ती विसरली तरी मी तुला विसरणार नाही. तो आम्हाला कधी विसरणार नाही. प्रभूचा वादा आहे आम्हाला. आणि समोरची ओवी आम्ही वाचतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, यशायाचा ग्रंथ अध्याय 49 ओवी 16 मध्ये प्रभू म्हणत आहे, मी तुला माझ्या तळ हातावर कोरून ठेवलेले आहे, कोरून ठेवलेले आहे. कशासाठी? कधी विसरू नये, नेहमी आठवण करावं, नेहमी आमचं रूप पाहत राहावं, अशासाठी परमेश्वराने आमच्यावर प्रेम केले आणि तो आमच्यावर खूप खूप प्रेम करतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही सुद्धा देवावर प्रीती करावं, देवावर प्रेम करावं. ज्याप्रमाणे परमेश्वर आमच्यावर प्रीती करतो तसंच आम्ही सुद्धा परमेश्वरावर प्रेम करावं, परमेश्वरावर प्रेम करूया, देवाशी एक होऊया, देवाच्या प्रेमाने आपण जीवन जगूया. आणि आम्ही एक दुसऱ्याशी, प्रभूने म्हटलेलं आहे, सर्वात मोठी आज्ञा म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही देवावर प्रेम करा, आणि दुसरी आज्ञा आहे आपल्या शेजाऱ्यावर, जसे स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. प्रियजन हो, आम्ही प्रीती करणं शिकूया, देवावर प्रेम करूया. देव प्रीती आहे, देव प्रीती आहे. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 ओवी 8 मध्ये आम्ही वाचतो, देव प्रीती आहे. आणि म्हणून आम्ही त्या प्रीतीला अवगत करण्याचा प्रयत्न करूया, प्रीती शिकूया आणि देवावर प्रीती करूया, एक दुसऱ्यावर प्रीती करूया.